की एकीकडे जिल्ह्यामध्ये जातीयवादी पक्ष आहे, धनशक्ती आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी सेक्युलर विचारसरणी एकत्र घेऊन निवडणुकीला समोर जातो। नाही प्रयोग नाही, ही सुरुवात आहे, ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात पुढे मोठं रूप धारण करणार। सेक्युलर नेतृत्व नांदेड जिल्हा नेहमी सेक्युलर विचाराकडे राहिलेला आहे, पण आता सेक्युलर विचारधारेचं नेतृत्व म्हणून घेणवणारे हे बुरखा फाडून तिकडे गेलेले आहेत। या ठिकाणी आघाडी काँग्रेस आणि वंचितची होत आहे आणि जर आपण बघितलं की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था होत आहेत त्यामध्ये सेक्युलर वोट आणि सेक्युलर शक्ती एका जागी आली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती, वंचितची भूमिका होती आणि आम्ही दोघांनी एकत्रित येऊन ही भूमिका दोघांनी मान्य केली आणि आज आपल्यासमोर आम्ही ही भूमिका स्पष्ट करत आहोत की आज या ठिकाणी आम्ही आघाडी करून येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या नगरपालिका आणि नगरपरिषदच्या ज्या निवडणुका आहेत त्या नगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही संयुक्तरित्या एकत्रित या ठिकाणी निवडणुका लढवणार आहोत। आज आपण बघू शकतो की एकीकडे जिल्ह्यामध्ये जातीयवादी पक्ष आहे, धनशक्ती आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी सेक्युलर विचारसरणी एकत्र घेऊन निवडणुकीला समोर जातो आणि आम्हाला विश्वास आहे की ही आघाडी जे केलेली आहे ती लोकांना पण मान्य होईल आणि लोकही आघाडीच्या बाजूने कौल देतील। फारुक भाईने सांगितलेलं बरोबर आहे की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक दिलाने आपली आपली माणसं निवडून आणणं ही गरज आहे आणि आपण जर आपली माणसं निवडून आणली तरच निश्चितच आघाडी किती मजबूत आहे हे येणाऱ्या काळात पुढच्या लोकांनाही कळेल, जनतेलाही कळेल। त्यामुळं निश्चितच याची खबरदारी आपण दोघांनी घेऊ आणि ही आघाडी निश्चितच वज्रमूठ या ठिकाणी भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण इथून जे सुरुवात केलेली आहे ही वज्रमूठ निश्चितच मोठी वज्रमूठ या ठिकाणी तयार होईल, कारण भविष्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्याहीमध्ये आपली ही वज्रमूठ आपल्याला कायम ठेवावी लागेल आणि त्यासाठी आपण दोघांनी मिळून एक सेक्युलर विचारसरणी आपण दोघांनी एकत्र बसून जे विचार केलेला आहे तो विचार जनतेपर्यंत न्यायचा आहे आणि निश्चितच मला विश्वास आहे की जनताही या आघाडीला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात कौल देईल। पूर्वी आमची महाविकास आघाडीची बैठक आम्ही एक रेस्ट हाऊसला घेतली होती, त्यांची महाविकास आघाडीसोबत सुद्धा आम्ही वेगळ्या घटक पक्षासोबत, कारण ते जे महाविकास आघाडीतले आमचे घटक पक्ष आहेत ते पण सेक्युलर विचारसरणीचे आहेत, त्यांच्यासोबत आणि आम्ही वेळोवेळी वंचितसोबत या ठिकाणी बैठक घेतली होती। फारुक भाई, आता आज आमची ही आघाडी झाल्यानंतर पुढची बैठक आम्ही सगळे महाविकास आघाडीतले घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी घेऊ आणि त्याचाही निर्णय येणाऱ्या 1-2 दिवसात आम्ही डिक्लेअर करू। आता फारुक भाईंनी म्हणल्याप्रमाणे पहिला टप्पा आपला नगरपालिकेचा आहे। नाही प्रयोग नाही, ही सुरुवात आहे, ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात पुढे मोठं रूप धारण करणार। नाही निश्चितच आम्ही म्हणलोत ना, वंचित सोबत आम्ही या ठिकाणी बोललेलो आहोत आणि वंचित पण सकारात्मक आहे की जे आमचे काही महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी आघाडी करून लढण्यासाठी आम्ही दोघेही तयार आहोत। त्यामुळे येणारी जी निवडणूक होईल ती महाविकास आघाडीच्या वतीनेच आम्ही समोर जाण्याचा प्रयत्न करू। याचा अर्थ फारुक भाई तुम्हाला अधिक सांगेल। निश्चितच नाही तसं काही पर्सेंटेज वगैरे नाही, आम्ही जेव्हा बसलो ते मेरिटला प्राधान्य देणार आहोत आणि ते मेरिट आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहोत। ते मेरिट काय असेल येणाऱ्या 2 दिवसात आम्ही स्पष्ट करू। त्या आधारावर त्याही निवडणुका आम्ही सोबत लढायची आहेत अशी दोघांकडून इच्छा आहे, पण आजची जी घोषणा आहे ती या 13 नगर परिषदेची आम्ही जाहीर घोषणा करत आहोत। या 13 निवडणुका आम्ही सोबत मोठ्या ताकदीनं भाजपसारख्या शक्तींना रोखण्यासाठी, सेक्युलर मतांची फूट होऊ नये आणि सर्व वंचित बहुजन घटकांना न्याय मिळाला पाहिजे, सामाजिक न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने ही युती आहे। सध्या राज्यामध्ये ओबीसी आरक्षणावरून सुद्धा जे एक गदारोळ माजलेला आहे या अनुषंगाने सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावामध्ये आम्ही हे पण मागणी केलेली आहे। आमची आग्रहपूर्ण मागणी होती की 2 सप्टेंबरच्या GR नुसार जे नवीन ओबीसी येतील त्यांना जोपर्यंत न्यायालयानं शिक्कामोर्तब करून कायद्यामध्ये रूपांतर होणार नाही, न्यायालयाचं त्याच्याला मान्यता भेटणार नाही, तोपर्यंत आपण जे जुने ओबीसी आहेत त्यांच्या अधिकारावर सामाजिक न्यायाची गदा येऊ देऊ नये या आग्रहाची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली होती आणि या मागणीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा आज मान्यता दिलेली आहे। त्यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीच्या कोट्यामध्ये जे वर्तमान ओबीसी आहेत
त्यांनाच अधिकार भेटला पाहिजे. हे शरद पवारांनी घेतलेली भूमिका ही वंचितच्या मागणीला दुजोरा देणारी आहे. त्यामुळे काँग्रेसला आमच्या या दोन गोष्टी समसमान आधार राहील आणि 2 सप्टेंबरच्या GRच्या अनुषंगानं जी आम्ही मांडलेली भूमिका शरद पवारांनी मांडली हे राहील. या पद्धतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या प्रस्तावाच्या उत्तरामध्ये वंचित बहुजन आघाडीनं दिलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की माननीय खासदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या या प्रस्तावाला स्वीकारल्याची घोषणा करून येणाऱ्या या 13 नगरपालिकेमध्ये अधिकाधिक सेक्युलर वोट बँक आणि सेक्युलर नेतृत्व. नांदेड जिल्हा नेहमी सेक्युलर विचाराकडे राहिलेला आहे, पण आता सेक्युलर विचारधारेचं नेतृत्व म्हणून घेणवणारे हे बुरखा फाडून तिकडे गेलेले आहेत. त्यामुळं आता ते तडा देण्याचा विचार करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं सामाजिक न्यायाचं सुफींचं संतांचं जिल्हा या जिल्ह्यामध्ये तरी हे धर्मांधतेचं जातीवादाचं राजकारण शिरू नये यासाठी दोघंही ताकदीनं या 13 नगरी परिषदेमध्ये आपापल्या पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करू. वाटाघाटीमध्ये आम्हाला जी सूट सुडेल ती निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेसची आमच्या इतकीच राहील. आग्रहानं त्यांना त्या निवडून आणाव्या लागतील. भविष्यामध्ये आपण एकमेकाचा घात न करता एकमेकाला साथ देत आहोत हा मेसेज या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आला पाहिजे. 2 तारखेला निवडणूक 4ला निकाल आहे आणि 4च्या नंतरच मग महापालिका जिल्हा परिषद असल्यामुळं या निकालावर पुढची आघाडी मजबूत होण्याच्या अनुषंगानं निकाल गेला पाहिजे. हे आमचे प्रयत्न राहतील आणि आम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या 13 नगर परिषदेमध्ये आपल्या आघाडीचा झेंडा कसं आपल्याला आणता येईल याच्यासाठी ताकदीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत.